नमस्कार. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. AI हा शब्द आपण सगळीकडे ऐकतो, पण हे नक्की काम कसं करतं? चला बघूया. सोप्या शब्दात सांगायचं तर AI कॉम्प्युटरला माणसासारखा विचार करायला शिकवतं, डेटा बघून तो समजून घेऊन. म्हणजे अशी मशीन बनवणं जी माणसांसारखी शिकू शकते आणि प्रॉब्लेम्स पण सोडवू शकते. AI म्हणजे फक्त कोडिंग नाहीये, यात कम्प्युटर सायन्स, डेटा आणि न्यूरोसायन्स सगळं काही येतं. पण AI नक्की शिकता कसं, यासाठी मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग सारखं तंत्रज्ञान वापरलं जातं. आधुनिक AI दोन महत्त्वाच्या इंजिनवर चालतं, ते म्हणजे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. मशीन लर्निंग डेटामधून अंदाज लावतं, तर डीप लर्निंग मेंदूच्या रचनेसारख्या नेटवर्कचा वापर करतं. AI फक्त एकाच प्रकारचं नसतं, त्याचे 4 वेगवेगळे टप्पे आहेत. चला ते पाहूया. हा प्रवास साध्या मशीनपासून सुरू होतो आणि स्वजागरूक एआयच्या कल्पनेपर्यंत जातो. पहिला टप्पा म्हणजे रिॲक्टिव्ह एआय, जसं की चेस खेळणारा कम्प्युटर. तो फक्त नियमांप्रमाणे खेळतो, नवं काही शिकत नाही. पुढचं आहे लिमिटेड मेमरी AI. आजचं बहुतेक AI याच प्रकारचं आहे, ते जुन्या अनुभवातून शिकतं. तिसरा टप्पा थिअरी ऑफ माइंड. हे भविष्यातलं AI आहे जे माणसांच्या भावना समजू शकेल. आणि चौथा टप्पा आहे सेल्फ अवेअर एआय, म्हणजे अशी मशीन जिला स्वतःची जाणीव असेल. अर्थात ही केवळ एक कल्पना आहे. बरं, मग एआयला ट्रेन कसं करतात? त्यासाठी लागतात खास ट्रेनिंग मॉडेल्स आणि खूप सारा डेटा. एआय सिस्टीमला ट्रेन करण्याचे मुख्य 4 प्रकार आहेत, ते आपण आता पाहूया. यात लेबल केलेल्या डेटापासून ते ट्रायल अँड एररने शिकण्यापर्यंतचे मॉडेल्स येतात, अगदी रोबोटिक आर्मसारखे. पण या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतोय? खरं तर एआय आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. AIमुळे काय होतं तर कंटाळवाणी कामं आपोआप होतात, चुका कमी होतात आणि डेटाचं विश्लेषण खूप फास्ट होतं. स्पीच टू टेक्स्ट, सायबर सिक्युरिटी आणि बिझनेस ॲनालिसिस यांसारख्या गोष्टींमध्ये आपण रोज AI वापरतो. उदाहरणार्थ OCR हे तंत्रज्ञान एआय वापरून डॉक्युमेंट्समधून टेक्स्ट आणि डेटा वेगळा काढतं. म्हणजे हे स्पष्ट आहे की AI फक्त एक टेक्नॉलॉजी नाहीये, तर ते आपलं भविष्य घडवत आहे. आणि ही तर फक्त